नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कोशिंबीर कशी बनवायची. तर त्याच्यासाठी अशी काकडीचे बारीक काप करून घ्यायचे. तुम्हाला हवं तर चिरून घेऊ शकता, पण मी असे ग्राइंड करून घेते. बघू शकता तुम्ही चॉपर भांड्यामध्ये असे बारीक होतात. मला तसेच आवडतात आणि आमच्या घरी पण तसेच लागतात, त्यामुळे मी तसेच घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता. त्याच्यानंतर एक मोठा टोमॅटो, तो पण मी असा चॉपरमध्ये चॉप करून घेते. बघू शकता तुम्ही. काकडी टोमॅटो असं बारीक करून झालेला आहे. आता एक मोठं डाळिंब घ्यायचं सोलून, त्याचे दाणे बाजूला काढून घ्यायचे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकत चालेल. या डाळिंबाने चव खूप मस्त लागते, अप्रतिम लागते, त्यामुळे मी टाकते. आणि ते हेल्दी पण लागतं खाण्यासाठी, त्यामुळे मी टाकते. तुम्हाला हवं तर स्किप करू शकता. बघू शकता तुम्ही, मी डाळिंब सोडून घेतलेलं आहे. ते अशा बिया काढून स्वच्छ करून घेतलेलं आहे. आता हे झाल्यानंतर एक मोठा कांदा घ्यायचा बारीक करून. बघू शकता. आता एक गाजर घ्या. गाजर पण सेम पद्धतीनं चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचं. या सगळ्या भाज्या तुम्हाला हव्या तर तुम्ही चिरून घेऊ शकता, असं काही नाही आहे. मला आवडतं त्यामुळे मी चॉप करून घेतलेलं आहे. बघू शकता गाजरही झालेलं आहे आपलं चॉप करून. असं पद्धतीनं बारीक मस्त. चॉपरचा एक फायदा आहे की सगळ्या भाज्या एक समान बारीक होतात. आता याच्यामध्ये काकडीमध्ये आपल्या गाजर टाकून घ्या, मिक्स करून भाज्या आपल्या सगळ्या. गाजर, काकडी, टोमॅटो, डाळिंबाच्या बिया हे सगळं एकत्र करून घ्यायचं. आणि हे तुम्हाला हवं तर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, पण त्यात कांदा घालायचा नाही. कांदा स्किप करायचा. कांदा न घालता हवाबंद डब्यात तुम्ही पॅक करून ठेवा, खूप दिवस राहते कोशिंबीर आपली. तुम्हाला हवं तर फक्त कांदा वरतून चिरून टाकू शकता. आणि जेवढे आपल्याला आत्ता खायचे तेवढ्या कोशिंबीरमध्ये कांदा टाकायचा, बाकी सगळं पॅक करून ठेवायचं. म्हणजे तुम्हाला कधी इन्स्टंट खाऊ वाटली तर पटकन कांदा चिरला टाकलं की पटकन होऊ शकते कोशिंबीर. म्हणजे एवढं सगळं भाज्या विकत आणा नसतील घरात तर एवढं घटपट करायची गरज नाही पडणार. दिसायलाही किती अप्रतिम दिसते, बघू शकता तुम्ही. मस्त दिसते, एखाद्याला बघूनच खाऊ वाटेल अशी. हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ दही घालून घ्यायचं आहे. त्याच्या आधी आपण कांदा टाकून घेऊ. तर मला जेवढी खायची आहे तेवढी मी त्यातमध्ये कांदा टाकून घेते. बघू शकता कांदा टाकून झालेला आहे. 4 ते 5 चमचे दही, हे मी घरी लावलेलं दही आहे. पोहे बनवतो तो चमचा असतो ना, तेवढं 4 ते 5 चमचे दही इनफ आहे. जास्त आंबट असेल तर थोडं कमी घालू शकता. नसेल जास्त आंबट तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त घातले तरी चालेल. चार ते 5 चमचे दही घालून झालेलं आहे. आता चवीपुरतं मीठ टाकायचं. भाज्या कच्च्या आहेत त्यामुळे मीठ लागतंच भाजीला. तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता मीठ.
तरी पण चाखून एकदा बघायचं की खारट झाले का किंवा कमी पडतं का, कारण सगळा बेस तर मीठच आहे आपला. मिठाशिवाय कोणतंही जेवण चविष्ट लागत नाही. तर हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्या. वा, बघू शकता तुम्ही, छान एकत्र करून घ्या सगळं व्यवस्थित. आणि हे असं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काहीच प्रॉब्लेम येत नाही, द्यायला पाणी सुटत नाही. हे जर बाहेर ठेवलं तुम्ही तर मग त्याचा आंबट वास येतो, कधी द्यायला पाणी सुटतं. त्यामुळे सगळे बोलतात की पाणी सुटतं कोशिंबीरला. तर ते फ्रीजमध्ये ठेवायचं, जेव्हा खायला हवी आहे तेव्हाच घ्यायची. तर तुम्ही बघू शकता अशी झाली आपली रेसिपी. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका. तर